इतका पाऊस चालू आहे गार्डनमध्ये, बापरे. खूप खूप गार्डनमध्ये म्हणजे सर्वीकडंच चालू आहे. तो समोरचं झाड बघा किती सुंदर असं दिसतं. ते फुलं असतात फळांसारखे काहीतरी त्यातून निघतं. मस्त दिसतंय. बघितलं किती गोड दिसतंय ते. मी हे आता फुलं तोडत होते छान असे गोकर्णीचे. बघा किती गार्डनमध्ये माझ्या गणपती बाप्पाला हार करण्यासाठी. परंतु ना या फुलांवरती मावा झालाय. असे बारके बारके किडे असतात काही काहींना. हे बघा दिसतंय का असा. परंतु त्याला मी नीम ऑइल मारते आणि कंटिन्यूस पाऊस आहे म्हणून ते खूप झालेले आहे. तर मग जे जे चांगले ते मी तोडते, ज्यांना मावा नाही ते. पण बाकीचे यांना मावा आहे. आणि गार्डनमध्ये सकाळी सकाळी खूप असे पक्षी येतात, पाकोळ्या येतात. तर मला असं केमिकलचं काही मारावं असं वाटत नाही आहे त्याला, कीटकनाशक. मग मी ते नीम ऑइल मारते, पण त्याच्याने काही आता ते मावा कमी होत नाही आहे. हे बघा, हे बघा असं मग ते फूल व्हायला चांगलं वाटत नाही ना. हे बघा दिसतंय का, बारके 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 काळे किडे. हां, तर थोडंसं मारावं वाटतं मला, म्हणजे धुवून पण जाईल ते पावसाने. पण थोडंफार कंट्रोलमध्ये येतील बहुतेक. तर मग त्याशिवाय ते झाडांचं हेल्थ चांगलं नाही राहणार. केमिकलपासून मी फार अलिप्त राहते की शक्यतो नाही मारायला पाहिजे बा असं, कारण पाकोळ्यांना त्रास नको व्हायला. पण बघा हे किडे. थोडं कीटकनाशक मारते मी आता उद्या सकाळी सकाळी. ह्या टायमाला मारलं तर चालेल. हे बघा याला नाही आहे. किती सुंदर फूल आहे बघा, गोकर्णीचं 5 पाकळी. इतके छान छान फुलं आणि ते किडे असल्यामुळं ना व्हावंसं वाटत नाही. इतके गोड ब्ल्यू बाप्पाला फुलं. पण ह्या इकडच्या झाडांना नाही, त्या साईडच्या झाडांना खूप आहे. थोडा टेरेस सेवळला आहे कारण खूपच पाऊस 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 चालू आहे. छान वाटतं, ब्ल्यूची माळ घातली तर छान वाटतं. चला, माझं चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. थँक्यू व्ह्यूअर्स.